काय तुम्हाला सुद्धा चाट बनवताना घरच्या घरी पुदिन्याची चटणी कशी बनवायची प्रश्न पडतो? तर चला मग आज आपण एकदम सिंपल पद्धतीने तयार होणारी चटपटीत अशी पुदिन्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. झटपट पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पुदिना व त्याचसोबत 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण हा पुदिना व कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणार आहोत. पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण हा पुदिना व कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. याआधीसुद्धा मी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपल्या चटणीला छान असं चटपटीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये अर्धी वाटी कैरी टाकून घेणार आहोत. त्याचसोबत 1 टेबलस्पून साखर, 6 ते 7 हिरव्या मिरचींचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्याचसोबत 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा व त्याचसोबत यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपल्या चटणीला दळताना आपली चटणी काळी पडू नये यासाठी आपण यामध्ये 7 ते 8 आईस क्यूब टाकून घेणार आहोत. आईस क्यूब टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ. अशा प्रकारची चटणी बनवून तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा आईस क्यूब ट्रेमध्ये सुद्धा डीप फ्रीजरमध्ये ठेवली तर ती चटणी 7 ते 8 महिने चांगल्या प्रकारे टिकते. आता आपली चटणी बनवून तयार आहे. चटपटीत अशी पुदिन्याची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.